नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर हिमांगी कडलक आणि वेलकम टू ऑल. सर्वात आधी तुम्हाला एक गुड न्यूज की आपण जे नवीन सिरीज सुरू केलेली आहे वुमेन एंटरप्रेन्योरशिप, त्याच्यामधला हा तिसरा इंटरव्ह्यूचा भाग आहे. आणि ही जी इंटरव्ह्यू आहे ती उदीप फाउंडेशन ही जी ऑर्गनायझेशन आहे जी ट्रेनिंगवर काम करते, करिअर डेव्हलपमेंट आहे, महिलांची एम्पॉवरमेंट आहे, यांनी स्पॉन्सर केलेली आहे. तर आत्ताची जी इंटरव्ह्यू आपण घेत आहोत त्या व्यक्तीचं नाव आहे शर्मिष्ठा गुप्ते शिंदे. ह्या ज्या आहेत ह्या फूड प्रोडक्टवर आणि मोस्टली महाराष्ट्रीयन फूड प्रोडक्ट याच्यावर त्यांचा बिझनेस आहे. आणि मला खूप आनंद होईल की तुम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन कळेल. त्याचबरोबर तुम्हाला हेही कळेल की असे बिझनेस जे आहे ते कशा पद्धतीने सुरू करता येईल आणि मार्केटिंग वगैरे कसं करता येईल हे याच्यामध्ये तुम्हाला समजेलच. तर सर्वात प्रथम नमस्कार आणि वेलकम. थँक्यू. तर मला आवडेल आणि माझ्या प्रेक्षकांनाही आवडेल तुमच्याबद्दल जाणून घ्यायला. माझं नाव शर्मिष्ठा गुप्ते शिंदे. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएशन माझं कॉमर्स फील्डमध्ये झालं. त्यानंतर मी कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी कॉर्पोरेटमध्ये जवळजवळ 14 वर्ष काम केलं. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मी काम केलं. मॅनेजमेंट लेवलचे जॉब होते सगळे. आणि त्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये मी काम केलेलं आहे. काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनच्या रिक्रुटमेंट मी केलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर काही NGOज बरोबर काम केले. त्यांना फंड रेझिंग करण्यासाठी किंवा आउटरीचसाठी, व्हॉलेंटियर मॅनेजमेंटसाठी मोठ्या मोठ्या NGOज आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलं. आणि मग स्वतःचं सुरू करावं असं कुठेतरी वाटलं. आपल्याला खूप काही करता येतं आणि आपण स्वतः काही बिझनेस करावा असं. आणि त्यातनं फूड हा आवडीचा विषय असल्यामुळे फूडच्या बिझनेसकडे मी वळाले. आणि खावाकी फूड्स नावाने आमचं छोटंसं स्टार्टअप म्हणूयात आपण 2010मध्ये आम्ही सुरू केलं. आणि ते घरातनं सुरू केलं होतं. आणि आता 2024मध्ये आम्ही आमच्या कमर्शियल सेटअपमध्ये आहोत आणि तिथे हा बिझनेस आमचा चालू आहे. ओके, ग्रेट मॅडम. तर हा बिझनेस सुरू करण्यापाठीमागचं काय कारण असेल? फूड बिझनेस आणि तेही महाराष्ट्रीयन फूड बिझनेस. तुम्हाला माहितीच आहे, कॉर्पोरेटमध्ये जेव्हा आपण काम करतो, मी 14 वर्ष जवळजवळ कॉर्पोरेटमध्ये काम करतो. तर कॉर्पोरेटमध्ये काम करताना भरपूर सारं ट्रॅव्हलिंग आणि खूप वेळ द्यावा लागतो. खास करून IT फील्डमध्ये तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. तुमचे वर्किंग अवर्स फिक्स नसतात. आणि या सगळ्यामधनं म्हणजे घरामध्ये स्वयंपाक करणं हे याचं प्रमाण बरंच कमी असायचं, आवड असूनही. त्यामुळे खूप फूड बाहेरनं मागवलं जायचं. बाहेरनं फूड जर मागवायचं असेल घरी तर 2009, 8, 7 म्हणजे या पिरियडमधलं मी बोलते. तर असं व्हायचं की पिझ्झा बर्गरशिवाय किंवा रोल्स फार फार नवीन नवीन काही गोष्टी सुरू झाल्या. पण डिलिव्हरी फक्त पिझ्झा, बर्गर, रोल्स अशाच गोष्टींची मिळायची. महाराष्ट्रीयन फूड जे सिम्पल फूड असतं ते सहजासहजी मिळत नव्हतं. आणि त्यामुळे मग असं वाटलं की आपली जी पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत, जसं पुरणपोळी आहे, उकडीचे मोदक आहेत किंवा महाराष्ट्रीयन फूड जे आपलं आहे ते त्याची डिलिव्हरी मिळत नाही, तर ते आपण देऊ शकलो तर किती छान होईल असा विचार केला आम्ही. आणि या बिझनेसची सुरुवात झाली. कोणत्या वर्षी तुम्ही सुरू केलं? 2010मध्ये पुरणपोळीपासून आम्ही या बिझनेसची सुरुवात केली. हां, मग ती सुरुवात कुठून सुरुवात केली आणि तुमचं रॉ मटेरियल आहे, फायनान्स आहे, ते कसं काय मॅनेज केलं? सुरुवात घरातूनच केली. कॉर्पोरेट जॉब सोडून स्वतःचं काहीतरी करायचं अशा उद्देशाने मी बाहेर पडले होते. आणि फूडच्या बिझनेसमध्ये आपण काही करू शकतो असं वाटलं, कारण ते आवडीचं फील्ड आहे म्हणून सुरू केलं. आणि घरामधनंच सुरुवात केली होती. म्हणजे आम्ही घरामधनं सुरू करताना नेटवर्किंगच्या काही मीटिंग्स, बिझनेस मीट्स याला आम्ही जायचो. आणि मग त्यातनं लोकांशी बोलायला लागलो. आणि पुरणपोळी आपण बनवू शकतो छान, तर बघूयात कसा रिस्पॉन्स येतो असा विचार करून पुरणपोळीचं सुरू केलं. आणि जसं ती सुरुवात झाली तसं मग हळूहळू कस्टमर्स वाढत गेले आणि कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट कळायला लागल्या नवीन नवीन. कारण आम्ही सुरुवात केली पुरणपोळीनी, मग त्यानंतर सण येत गेले पुढे पुढे. मोकळीचे मोदक हवे, तळणीचे मोदक हवे किंवा आणि काही फूडचे आयटम ते तुमचं फूड आवडतं आहे आम्हाला, तुम्ही जे देताय ते आवडतं आहे आम्हाला, मग आणि हे देऊ शकता का, असं करत करत मग आम्ही पुढे गेलो आणि आमचा मेनू एक मोठा तयार होत गेला. ओके. फायनान्स बेसिकली कोणतंही बिझनेस सुरू करायचा असेल तर फायनान्स लागतं, मार्केटिंग लागतं.
तर ते इनिशियल फेजमध्ये तुम्ही कसं मॅनेज केलं किंवा रॉ मटेरियल वगैरे कुठून आणायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी? आम्ही बिझनेस मुळातच घरातनं सुरू केला आणि तो खाण्याचा बिझनेस असल्यामुळे आपल्या घरामध्ये जे इन्ग्रेडियंट अवेलेबल आहे त्यातनं सुरुवात झाली. ओके. आणि जॉब केला होता एवढी वर्ष, त्यामुळे स्वतःच त्यामध्ये इन्व्हेस्ट करत गेलो आणि सुरू केलं त्यावेळेला जशा ऑर्डर येतील तसं बनवत गेलो. ओके. त्यामुळे अशी वेगळी इन्व्हेस्टमेंट त्यात नाही आणावी लागली आणि म्हणजे जे काही त्यातनं प्रॉफिट होत होतं ते त्यातच इन्व्हेस्ट करत होतो, असं करत ते वाढत होतं. ओके. ग्रेट. आणि याच्या आधी तुम्ही काही बिझनेस ट्राय केलेले का? हो, बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या. म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी करायचं म्हणजे एक्सप्लोअर करावंच लागतं. व्हेरी. आणि असं ठरवलं होतं की आपल्या आवडीचं करायचं. तर मग मँगो अकॅडमी नावाने आम्ही एक व्हेंचर सुरू केलं होतं, ज्यामध्ये आम्ही ट्रेनिंग करायचो. आर्ट अँड क्राफ्ट असेल किंवा वेगवेगळे विषय जे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स बरोबर कोलॅबोरेट करून ती वर्कशॉप रन करायची किंवा त्यांना फॅकल्टी पुरवायचे. म्हणजे फॅकल्टी पूर्ण वेळ कुठलंही इन्स्टिट्यूट ठेवायचं म्हटलं तर मग त्याला त्या विषयातलं स्पेशलायझेशन करावं लागतं. तर आमचं मॉडेल असं होतं की लहान मुलांसाठी वेगवेगळ्या संस्था काम करत असतात. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतात, अकॅडमी असतात किंवा डे केअर्स असतात, नर्सरीज असतात. तर त्यांना वेगवेगळे स्किल सेट असलेले फॅकल्टी एम्प्लॉय नाही करतात. तर मग ते वेगवेगळ्या वर्कशॉपच्या माध्यमातून ते फॅकल्टीशी आम्ही कोलॅबोरेट करणार आणि त्या इन्स्टिट्यूटशी आम्ही कोलॅबोरेट करणार, अशा पद्धतीने आम्ही ती वर्कशॉप्स वगैरे घेत होतो. पण मग ते का सोडलं तुम्हाला आणि मग हे कसं काही इथे कसं शिफ्ट झालं? ह्या दोन्ही गोष्टी पॅरलली चालल्या होत्या. ओके. अच्छा. खावाकी आणि मँगो अकॅडमी हे दोन्ही पॅरलली चाललं होतं. खावाकीचा जो बिझनेस आहे तो रनिंग बिझनेस आहे, कारण तो पुढचा बिझनेस आहे, त्याची रिक्वायरमेंट खूप जास्त असते. आणि मँगो अकॅडमीचा जो बिझनेस आहे तो असा होता की तिथे वेटिंग पिरियड खूप मोठा असतो. ओके. म्हणजे तुम्हाला खूप लोकांना भेटायला लागतं, कोलॅबोरेट त्यांच्या रिक्वायरमेंट जाणून घ्याव्या लागतं, त्यानंतर त्यांच्याशी कोलॅबोरेट करून फॅकल्टी अवेलेबल करून त्यांच्याशी कोलॅबोरेट करून मग तुम्ही वर्कशॉप ऑर्गनाईज करू शकता. त्यामुळे वेटिंग पिरियड खूप मोठा असतो. वर्कशॉप ऑर्गनाईज केलं आहे तुम्ही, त्याला रिस्पॉन्स कसा येईल, किती रजिस्ट्रेशन येतील ह्याची गॅरंटी नसते. तर हे सगळं असल्यामुळे मँगो अकॅडमी चालू होतं, पण खावाकीकडे जास्त कल होता, कारण खावाकी पहिल्यापासून रनिंग होतं. म्हणजे पहिल्या दिवसापासून त्याला खूप चांगला रिस्पॉन्स होता आणि फूडचा बिझनेस असल्यामुळे त्याची रिक्वायरमेंट कायम राहते. म्हणजे ते तयार होतं आणि कन्झ्युम केलं जातं लगेच आणि पुढची रिक्वायरमेंट तयार होते. तुम्ही छान देत असाल तर तुमच्याकडे कस्टमर येत जातात आणि तसे ते येत राहील खावाकीकडे. त्यामुळे मग आपण डिवायडेड इफर्ट घालण्यापेक्षा जो बिझनेस रन होतोय चांगला त्याच्यावरती आपण फोकस करूया असं आम्ही ठरवलं. आणि मग त्यामुळे मँगो अकॅडमी हळूहळू मागे पडत गेलं आणि खावाकीवर आम्ही पूर्ण आमचं फोकस. आता फक्त खवाकीचं आहे, मँगो अकॅडमीचं असं काही? मँगो अकॅडमीचं कमर्शियल मॉडेल आता काहीच नाही आहे, पण तोही आर्ट आणि क्राफ्ट वगैरे ह्या गोष्टी खूप आवडीच्या आहेत, त्यामुळे मी स्वतः करतच असते. ओके. म्हणजे आपल्या मागे लावलेली दिसते पेंटिंग सगळी माझी आहे. असं बरंच काही काम चालू असतं, त्यामुळे काही सोशल ऍक्टिव्हिटीज चालू आहेत त्याच्या रिलेटेड, आर्ट क्राफ्टच्या रिलेटेड. अच्छा, म्हणजे तेही चालू आहे, पण ते एवढं म्हणजे फ्लरिश नाही जसं. आणि इट्स नॉट अ बिझनेस. अच्छा. आता ते एक आवड म्हणून चालू आहे आणि त्यासाठी आम्ही काही प्रयत्न करतो. ओके. तर हा फुल फ्लेश ॲज अ बिझनेस म्हणून तुम्ही एस्टॅब्लिश झालेला आहे. बरोबर. तर आता जसं प्रत्येक जर वेंचर जेव्हा सुरू करतो तेव्हा आणि फूड प्रोडक्ट जेव्हा पण आहे तुमचं, त्याच्यामध्ये तर मॅनपॉवर हा खूप मोठा आणि ते पण स्किल्ड मॅनपॉवर. तसंही कोणीही नाही हे करू शकत. कारण आपण जरी घरात चहा जरी बनायला लागलं तरी पण एक व्यवस्थित झाला पाहिजे असं. तर मग ते कसं तुमचं सिलेक्शन होतं किंवा ते कसं तुम्ही कंटिन्युएशनमध्ये आहे? आम्ही पहिल्यांदा घरातनं सुरू केलं. जेव्हा घरातनं सुरू केलं तेव्हा ऑर्डर्स घेण्यापासून, कस्टमरशी बोलण्यापासून, फायनल डील करून कस्टमरला डिलिव्हर करेपर्यंत आम्ही स्वतः सगळं करायचो. मग काही मधला एक पिरियड होता की जेव्हा आम्ही स्वतः करत होतो आणि ह्याचा व्हॉल्यूम वाढायला लागला. मग व्हॉल्यूम वाढायला लागल्यावरती स्वतःच करणं शक्य नाही आहे हे लक्षात आलं की आपण एकट्याने नाही करू शकत. फॅमिलीचा ऑफकोर्स सपोर्ट होता या सगळ्यामध्ये, पण तसं लक्षात आल्यावरती मग हेल्पिंग हँड घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आता एखादी ऑर्डर मोठी आहे जी आपल्याला प्रोसेस करायची आहे तर आपण आधी तयारी करू शकतो, पण ॲक्च्युअल एक्झिक्युशन जे असतं ते त्या दिवशी असतं. मग त्यावेळेला आपल्याला
स्टाफची गरज पडते. पण मग जसं तुम्ही मगाशी म्हणालात की स्किल्ड स्टाफ हवा, तो स्किल्ड स्टाफ आपण असा लगेच नाही आणू शकत. तर मग आपण फक्त हेल्पिंग हँड देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला सगळं ओव्हरसी करायचं आहे, तुम्हाला सगळं बनवायचं आहे किंवा फायनल कस्टमरशी कम्युनिकेट करायचं आहे, ऑर्डर पोचवायचे, पण तिथे हेल्पिंग हँड घ्यायला सुरुवात केली. आणि मग ते जेव्हा ॲज अँड वेन रिक्वायर्ड आम्ही मॅनपॉवर त्यामध्ये घेत होतो. स्टाफ असं आमच्याकडे नव्हता, पण मग हळूहळू तेही वाढायला लागलं. आणि मग ते आउट ऑफ म्हणजे असं झालं की आपल्या रीचच्या बाहेर होत आहे ते, आपण नाही हे करू शकत मॅनेज. मग आम्ही रिक्रूट करायला सुरुवात केली मॅनपॉवर. मग तुम्ही काय ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करता? हो, सोशल मीडियावरती सर्क्युलेट करतो आम्ही वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये मॅनपॉवरची रिक्वायरमेंट. आणि दुसरं म्हणजे पर्सनल नेटवर्किंगमधनं न्यूजपेपरलाही आम्ही ॲडव्हर्टाईज करतो जेव्हा आम्हाला पर्टिक्युलर मॅनपॉवरची गरज असेल. तर इथे असे काही म्हणजे स्टुडंट्स आलेले का मॅनेजमेंटवाले, हॉटेल मॅनेजमेंटवाले तुमच्याकडे शिकण्यासाठी वगैरे असे आहेत? हो, आमच्याकडे हॉटेल मॅनेजमेंट केलेलेही स्टुडंट आले. पण हे स्टुडंट म्हणजे आम्हाला असं जाणवलं की त्यांचे स्किलसेट वेगळे असतात. आणि ते जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा ते काहीतरी शिकण्याच्या दृष्टीने, म्हणजे त्यांनी येऊन आमच्याकडे 3 महिने काम केलं आहे, 4 महिने काम केलं आहे, अशा पद्धतीने केलं आहे का. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिकलेले असतात, त्यामुळे त्यांना ॲस्पिरेशन 3 स्टार 4 स्टार हॉटेलला मी काम करेल, मोठ्या सेटअपमध्ये काम करेल, कारण त्यांचं एज्युकेशन कसं झालं. ज्यांना खूप शिकायची इच्छा आहे असे माणसं आली आहेत आमच्याकडे, त्यांना केलं होतं आणि आम्ही शिकवतो. आणि आमची रिक्वायरमेंट अशी आहे स्टाफची की पूर्ण स्किल्ड स्टाफ आम्ही घेतो, ज्यांना येतं आहे काहीतरी आणि आवड आहे, म्हणजे त्यांना काम करायची तयारी आहे आणि आवड आहे या फील्डमध्ये काम करायची, अशी माणसं आम्ही रिक्रूट करतो. ओके. आणि मार्केटिंग तुम्ही कसं करता? आधी कसे करत होते ना, आता कशी शिफ्ट झाली, आता काय तुमची मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे? मार्केटिंग आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला लोकल न्यूजपेपरवरती आमचं होतं. ओके. तर आम्ही ज्या एरियामध्ये तेव्हा होतो, आम्ही कोथरूडमध्ये असायचो, तेव्हा तिथे राहायचो आम्ही. तर कोथरूडमध्ये कोथरूड मित्र नावाचा एक न्यूजपेपर आहे लोकल. आणि 2010 म्हणजे 2010मध्ये व्हॉट्सॲप नव्हतं, व्हॉट्सॲप वापरत नव्हतो आपण, आपले फोन स्मार्टफोन नव्हते सगळ्यांकडे, अगदी नुकती सुरुवात ते सुद्धा 13-14मध्ये झाली माझ्याकडे. तर त्यावेळी सोशल मीडिया फार कमी होतं, फार मोठ्या प्रमाणात नव्हतं. त्यामुळे लोकांपर्यंत पोचायचं असेल तर फिजिकल मीटिंग्स, म्हणजे जे ग्रुप्सच्या मीटिंग्स असतात, बिझनेस मीटर्स असतात, तिथे जाऊन तुम्हाला प्रेझेंट करायला लागणार बिझनेस, म्हणजे तसा करायचो आम्ही. किंवा मग अजून जर रीच वाढवायचं असेल तर हँडबिल्स डिस्ट्रीब्युशन वगैरे असं तेव्हा मेथड होतं. पण मग ते सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात करायला लागतं आणि आम्ही घरातनं सुरुवात केली. त्यामुळे मग आम्ही त्यावेळेला कोथरूड मित्र तो न्यूजपेपर आम्हाला मिळाला, विच इज अ क्लासिफाईड सॉर्ट ऑफ थिंग. म्हणजे त्या न्यूजपेपरमध्ये बातम्या असतात थोड्या, पण जाहिराती खूप असतात. ओके. आणि त्याचं सर्क्युलेशन खूप चांगलं, म्हणजे ते जेन्युइनली सर्क्युलेट आणि करतात. कोथरूड हा म्हणजे जास्त करून ते त्या एरियाचं असेल असं होतं का काही? हो, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड असा तो अच्छा, area हां, त्या त्यांचा. एरियात. आणि तो खूप मोठा म्हणजे एरिया आहे, तो कव्हर करायचा ते. ओके. आणि मग तिथे एकदा तुम्ही जाहिरात केलीत की ती भरपूर लोकांपर्यंत पोहोचत होती तेव्हा. आणि त्या एरियामध्ये असं होतं की कोथरूड, आपल्याला काही नवीन हवं आहे तर कोथरूड मित्र घ्यायचा आणि शोधायचा. ओके. म्हणजे तुम्ही आज जाहिरात केली तर तुम्हाला 2-3 महिन्यांनी सुद्धा कॉल येईल कस्टमरचा आणि तो विचारेल की मी तुमची जाहिरात तिथे पाहिली होती. तर अशा पद्धतीचा तो न्यूज होता. त्यामुळे तिथनं सुरुवात केली आणि त्यांनी खूप छान गोष्टी मिळाल्या, खूप कस्टमर कनेक्ट झाले. ओके. आणि मग आत्ता कसं करताय मार्केटिंग? आत्ता जे मार्केटिंग आहे ते आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, सोशल मीडिया आहे, ग्रुप्स आपण म्हणजे सोशल मीडियाचा खूप चांगला वापर करता येतो आपल्याला, थोडंफार बुस्टिंग तिथे. काही ब्लॉगर्सनी आम्हाला व्हिजिट केलेले आहेत, जे आमचं फूड इथे टेस्ट केलं आहे किंवा त्यांना आम्ही टेस्टिंगला दिलं होतं वगैरे, त्यामुळे ब्लॉगर्सचंही काही वेळेला हेल्प घेतली आहे. पण मोस्टली व्हॉट्सॲप किंवा आमचे जे म्हणजे सगळ्यात मोठा जो पार्ट तुम्ही म्हणाल तो आमचे रेफरन्सेस. ओके. म्हणजे आमचे जे 2010पासून कस्टमर कनेक्टेड आहेत ते अजूनही आमच्याकडनं ऑर्डर करतात आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला रिफर करतात. कारण आम्ही जे फूड बनवतो ते फूड त्यांना तेव्हा आवडलेलं आहे आणि ते कन्सिस्टंटली आम्ही त्याच क्वालिटीचं देतो आहे. त्यामुळे त्या रेफरन्स, हां, ती चव आणि ती क्वालिटी, त्यामुळे मग ते कनेक्टेड असल्याने ते रेफर करत राहतात. आणि रेफरन्सेस हा खूप मोठा बरोबर मार्केटिंगचा एक हे आहे. आणि मग सप्लाय कसं करतात? आम्ही डायरेक्ट कस्टमरला सप्लाय करतो. ओके. आम्ही Home शॉप्सला delivery वगैरे, चालतं. हां, आम्ही होम डिलिव्हरी करतो.
त्यामुळे आमचं जे फूड आम्ही बनवतो ते कस्टमायझेबल असतं. आम्ही जे बनवतो ती टेस्ट आवडणारे कस्टमर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्यामध्येही असं असतं की काही कस्टमर्सला आम्हाला पर्टिक्युलर ही टेस्ट हवी आहे किंवा असं हवं आहे किंवा आम्हाला हे चालत नाही, त्यामुळे हे न वापरता बनवतो. तर ही सगळी कस्टमायझेशन आम्ही करतो. अरे वा. आणि आमचे बिलीफच ते आहे. तर जसं मी मगाशी म्हणाले की आम्ही फूडी असल्यामुळे आम्ही खूप शोधायचो की कुठे छान छान फूड मिळतं आणि असं कस्टमाइज करून देणारं आम्हाला कोणी मिळालं नाही. हां, म्हणजे एखादा मोठा कार्यक्रम आहे तर त्यावेळेला तुम्हाला काही मोठी ऑर्डर असेल तर कस्टमायझेशन होत असेल. पण असं मला डे टू डे ह्याच्यामध्ये काही कस्टमाइज करून हवं असेल तर तेही देता आलं पाहिजे, कारण फूड हा कोर आहे आपला. तर ती आमची कन्सेप्ट आहे किंवा तो USP आहे असं वाटतं. ग्रेट. आणि हे आत्ताची जर्नी आहे, तुम्ही म्हटले की 14 वर्ष झाली ना तुमच्या ह्या बिझनेसला. तर आत्तापर्यंत तुम्हाला कोणकोणते चॅलेंजेस फेस करावे लागले आणि ते कसे तुम्ही ओव्हरकम केले? चॅलेंजेस म्हणाल तर जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला काहीच आयडिया नव्हती की हे कसं होणार आहे काही, आणि ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. मग आम्ही पहिल्यांदा आमचं आउटलेट सुरू केलं होतं कोथरूडमध्ये. आणि म्हणजे त्यावेळेला तशी सिच्युएशन होती की आउटलेट सुरू करू, कारण इथलेच कस्टमर आहेत आपले, तर त्यामुळे आपल्याला आणि छान रिस्पॉन्स मिळेल. पण मग ते केल्यावरती असं लक्षात आलं की आउटलेट केलं की तुम्ही एका जागी राहता, तर आपलं जे डिलिव्हरीचं मॉडेल आहे तेच सस्टेनेबल आणि कन्व्हिनियंट मॉडेल आहे आपल्यासाठी. त्यामुळे मग आम्ही ते आउटलेट बंद केलं आणि आमचं सेंट्रल किचन सुरू केलं, जे स्वारगेटजवळ स्वतःच्या जागेमध्ये सगळं करत होतं आणि फक्त त्या रेसिडेन्शियल एरियामध्ये. आणि तिथनं आम्ही ते किचन सेटअप केलं आणि तिथनं आम्ही फूड सप्लाय करायला लागलो. अच्छा, हे व्हेंचर चालू करताना तुम्हाला कुठून कोणी जास्त सपोर्ट दिला? सपोर्ट म्हणजे कशा संदर्भात? म्हणजे जसं तुम्ही आणि तुमचे हजबंड किंवा अजून काही आहेत का, काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत का, किंवा अजून कोणी मित्रमंडळी किंवा घरातले व्यक्ती आहेत का असं? मी घरातले तर सगळेच कायम सपोर्टिव्ह राहिले. ओके. म्हणजे रेसिपीमध्ये आपल्याला काही मदत हवी असेल किंवा हे कसं डेव्हलप करायचं, कारण आम्ही स्वतःच्या रेसिपी स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत. सगळ्या टेस्ट आम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे. आम्ही कुठल्याही रेडी रेसिपीज वापरत नाही. हां, आता आपण हे पारंपरिक पदार्थ आहेत तर सगळे आपल्या आपल्या पद्धतीने बनवत असतो. हो. तर तशी एक आम्ही रिसर्च करून किंवा आम्ही ती टेस्ट डेव्हलप केलेली आहे आणि त्यावरती आम्ही भरपूर काम करत राहिलो. त्यामध्ये मग फॅमिलीचा ऑफकोर्स आई असते, घरातली मंडळी असतात. तर हे सगळे म्हणजे माझ्या माहेरी सासरी सगळे फुडी आहेत. त्यामुळे मग त्यांचं कायम याच्यामध्ये योगदान आहे की प्रत्येकाने त्यामध्ये मदत केलेली आहे. म्हणजे काय हवं आहे, हे कसं करता येईल असं विचारायचं असेल तर घरातलीच माणसं अवेलेबल होते. अरे वा, छान. म्हणजे सगळ्यांचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत, हो. रेसिपीज आलेले आहेत. गुड गुड. आणि जसं तुम्ही म्हटलं की तुमचे काय युनिकनेस असं वाटतं की तुमचं जे एकदम वेगळं आहे बाबा सगळ्यात बाकीच्या फूड बिझनेसपेक्षा? जसं मी मगाशी बोलले की सगळ्यात वेगळेपणा हा आहे की आम्ही खूप चांगलं क्वालिटीचे इन्ग्रेडियंट वापरून फूड बनवतो. त्यामध्ये कुठलेही कॉम्प्रोमाइजेस होत नाही. फूडच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. आणि आमच्याबरोबर काम करणारा जो स्टाफ आहे त्याला आम्ही स्वतः ट्रेन करतो. म्हणजे आमचा जो एक पदार्थ तुम्ही आज घेतला आहे तो त्यानंतर 1 वर्षाने घेतला तरी तो तसाच असणार, याची आम्ही काळजी घेतली आहे. आणि म्हणजे या बिझनेसमध्ये येतानाच ते लक्षात आलं की हळूहळू जसं पुढे जात गेलो आम्ही की आपल्याला टेस्ट कॉन्स्टंट ठेवण्याची गरज आहे. आणि हेच होतं की महाराष्ट्रीयन फूड खूप सिम्पल दिसतं आणि ते पोटासाठी खूप सिम्पल असतं, पण ते बनवताना तुम्हाला ठराविक गोष्टी कराव्याच लागतात, त्या प्रोसेस फॉलो कराव्याच लागतात किंवा कशाची क्वांटिटी किती असेल प्रत्येक पदार्थामध्ये. तर याचं आम्ही डॉक्युमेंटेशन केलं आणि त्या डॉक्युमेंटेशन केलेलं असल्यामुळे ते पदार्थ परत परत तसेच बनतात. तर तो आमचा युनिकनेस आहे की आम्ही चांगल्या क्वालिटीचं आणि एकसारखं कन्सिस्टंट टेस्ट आम्ही देतो. तर हा ट्रेनिंग पिरियड किती महिन्याचा वगैरे असतो किंवा किती आठवड्याचा? ट्रेनिंग पिरियड सुरुवातीला आल्यानंतर स्टाफला आम्ही हँड होल्डिंग करतो. म्हणजे आम्ही जे डॉक्युमेंटेशन केलेलं आहे किंवा आम्ही जे पदार्थ रेसिपीज जे आहे आमच्या त्या कशा बनवायच्या, त्याचे चार्ट्स कसे वाचायचे आणि त्याचं पॅकेजिंगपर्यंत. आम्ही पॅकेजिंग जे करतो ते खूप चांगल्या क्वालिटीचं करतो, कारण फूड आयटम पाठवतो आपण, एखाद्या पिशवीत करून दिलं वगैरे असं नसतं आमचं. प्रत्येक गोष्टीला आम्ही कंटेनर्स वापरतो
अच्छा. आणि त्याचा जो काही आम्ही पदार्थ देतोय तो पदार्थ अ, तेवढ्या वजनाचा असणार. कारण एक फ्रेश फूड अच्छा. आयटम्स आहे. म्हणजे असं नाही आहे की उचलला, भरला आणि आज मला वाटलं मी एवढा दिला, उद्या देताना कमी आहे तर कमी दिला, असं कधीच होत नाही. तर हे सगळं जे आहे याचे आम्ही चार्ट्स बनवलेले आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. ते फॉलो करायला लावतो आम्ही आणि पहिल्यांदा हँड होल्डिंग असतं, त्याच्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग असतं आणि ही खूप ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे एकदा ट्रेनिंग दिलं आणि ते संपलं असं नाही होत. तर ते डे टू डे बेसिसवरती ते सुपरवाईज केलं जातं आणि थोड्या थोड्या काळामध्ये म्हणजे साधारण 3-1 महिन्यांनी त्याची रिफ्रेशर घ्यायला लागतं. परत परत तो पदार्थ तो तसाच बनतोय का याची तर रोज काळजी घ्यावी लागते. पण तो हळूहळू करत कुठेतरी आपण आधी जे बनवलेलं आहे त्याच्या जवळपास माणूस जातो, कारण ते घरीही बनवत असतो. बरं. तर ते होऊ नये, तो पदार्थ कन्सिस्टंटली तसाच बनावा जसा अपेक्षित आहे. त्यासाठी रिफ्रेशर ट्रेनिंग घेतली जाते. आणि इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस. करेक्ट. म्हणजे असं नाही होऊ शकत की मी एका माणसाला ट्रेन केलं आणि आता हां तो कायम तसाच बनेल, असं नाही होऊ शकत. तर त्यामुळे ते सारखं सारखं करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला काय वाटतं की जे नवीन उद्योजिका महिला किंवा पुरुष आता मोस्टली फूड बिझनेसमध्ये महिला जास्त दिसत आहेत पण आपण जेव्हा याच्यात बघतो हॉटेल वगैरेमध्ये तर आपल्याला स्वयंपाकी जो असतो जो मेन शेफ वगैरे तो पुरुषच आपल्याला जास्त दिसतो. तर ज्या पण महिलांना सुरू करायची इच्छा असेल किंवा पुरुषालाही हा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही काय ॲडवाईस द्याल? ॲडवाईस म्हणजे फूडचा बिझनेस हा पॅशन असेल तरच करावा, असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे माझं. बऱ्याचदा काय होतं की माणसं फूडच्या बिझनेसमध्ये यासाठी येतात की त्यांना असं वाटतं कुठलं तरी की ह्या फूड बिझनेसमध्ये खूप मार्जिन आहे. पण मी अगदी सरळ सांगेल की या बिझनेसमध्ये खूप मार्जिन नाही आहे. मार्जिन आहे नक्कीच. हा बिझनेस रनिंग बिझनेस आहे. फक्त तुमचं पॅशन असेल तर जाता आलं पाहिजे, कारण तुम्ही फूड रोज बनवता, बरोबर. तुम्ही काहीतरी क्रिएट करता. बरोबर. फूडचा बिझनेस हा कोर बिझनेस आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कुठल्या वस्तू बनवताय, गाडी बनवताय की ज्यामध्ये रिपेअर करू शकता तुम्ही. फूडचं तसं नाही. तुम्ही फूड देणार आहात, ते फूड कोणीतरी समोरचा खाणार. हो. त्यामुळे तुम्ही ते क्रिएट रोज करता. त्यामुळे तुम्हाला कायम कॉन्शियस राहावं लागतं आणि त्यावरती खूप फोकस करून ते काम करावं लागतं. त्यामुळे तेवढा इंटरेस्ट असेल तर पुढचा बिझनेस करा. पुढच्या बिझनेसमध्ये आता असं झालं आहे की लॉकडाऊनपासनं मला खूप लोक असं म्हणतात की लॉकडाऊनमध्ये तुमचा बिझनेस खूप बूस्ट झाला असेल. तर हो, तो बूस्ट झाला. पण दुसरी बाजू त्याची आहे जी फार बोलली जाते. मला असं वाटेल की मी त्यावर बोलते. लॉकडाऊनमध्ये असं झालं की सगळे बिझनेस बंद झाले पहिल्यांदा. बिझनेस बंद झाले, कामं गेली लोकांची आणि त्याच्यामुळे घरामधनं काहीतरी करायचं हा एक ट्रेंड आहे. तर मग घरामधनं काय करता येईल तर फूड बनवतो आपण, म्हणजे बनवू शकतो. त्यामुळे मग मी पुढचा बिझनेस करतो. असे बरेच लोकांनी सुरुवात केली. होतं असं की जे लोक ऑलरेडी त्या बिझनेसमध्ये होते त्या खूप लोकांचे बिझनेस त्यावेळेला बंद झाले, कारण ते सस्टेन नाही करू शकत. मी एक सेटअप केला आहे. आता सपोज मी एक असा सेटअप केला आहे ज्याला काहीतरी रेंट आहे, त्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे, हे बेसिक एक्सपेन्सेस, माझा स्टाफ आहे, त्यांचं सॅलरीज आहेत, हे एक्सपेन्सेस चालू होते पण माझा बिझनेस बंद होता की त्या पिरियडमध्ये झाला. त्यामुळे जे छोटे छोटे सेटअप होते ते बंद झाले आणि हे बंद झालेल्या सेटअप मुळे लोकांचे जॉब गेलेत, लोकांकडे इन्कम नाही आहे, म्हणून मग त्यांनी काहीतरी घरातनं करायचा प्रयत्न केला. आणि मग त्यावेळी एक अशी कुठेतरी समज झाला लोकांचा की बऱ्याच जणांचा समज झाला की या बिझनेसमध्ये खूप प्रॉफिट आहे, त्यामुळे हा आपण करूया. आणि त्यावेळेला गरज होती त्यामुळे तो चालला. पण दुसरा लॉकडाऊन जसा सुरू झाला तसा फक्त ऑनलाईन डिलिव्हरी चालू झाला. आणि डिलिव्हरी चालू झाल्या म्हणजे स्विगी, झोमॅटो हे जे ॲग्रिगेटर आहेत यांना डिलिव्हरी अलाउड होतं. मी माझा बिझनेस डिलिव्हरीचा आहे फूडच्या, पण मी डिलिव्हर नव्हते करू शकत कारण मी रस्त्यावर नाही उतरू शकत. मी फूड बनवू शकते पण माझी डिलिव्हरी कोण करणार? तर डंजो जे फक्त डिलिव्हरी करतात आणि स्विगी, झोमॅटो जे ॲग्रिगेटर आहे. म्हणजे एक मार्केटमध्ये मोनोपोली तयार झाली आणि त्यामुळे त्यांच्यावर डिपेंडन्सी आहे. त्यामुळे आता बिझनेस करताना लोक असा विचार करतात की हा बिझनेस करायचा असेल तर डिलिव्हरी स्विगी, झोमॅटो करतात. जेव्हा आम्ही बिझनेस सुरू केला त्यावेळेला आमचे डिलिव्हरी पार्टनर म्हणजे डिलिव्हरीची मुलं होती
ज्यांना आम्ही रिक्रूट केलं होतं. आता असं आहे की आमची पूर्ण डिपेंडन्सी म्हणजे जो कोणी बिझनेस करणार आहे डिलिव्हरीचा, आता आम्ही 2010 मध्ये सुरुवात केली, त्यामुळे आमचा स्वतःचा कस्टमर बेस आहे आणि त्यामुळे आम्हाला डायरेक्ट ऑर्डर्स खूप येतात. आमच्याकडे ॲडव्हान्समध्ये ऑर्डर बुकिंग झालेलं असतं. अच्छा, तरी किती मिनिमम आधी दिवस सांगायचे आणि मिनिमम आणि मॅक्झिमम काळ काय आहे? आमचा आता आम्ही ऑनलाईन झोमॅटोवरनं ऑर्डर्स ॲक्सेप्ट करतो, त्यामुळे आमच्याकडे एक सर्टन मेनू असतो रोजचा, जो झोमॅटोवर अवेलेबल असतो, त्यामुळे तो इमिजिएट आम्ही डिलिव्हर करू शकतो. पण स्पेसिफिकली काही हवं असेल किंवा तुमच्याकडे एखादा कार्यक्रम आहे, त्यासाठी 25-30 माणसांचं जेवण हवं आहे तुम्हाला किंवा काही मेनू हवा आहे, तर त्यासाठी आमच्याकडे खूप आधी बुकिंग करतात लोकं, 8-8, 10-10 दिवस आधी करतात बुकिंग. जर फेस्टिवल असेल, जसं होळी आहे, संक्रांत आहे, तर तेव्हा स्पेसिफिक पदार्थ हवे असतात लोकांना किंवा गणपती आहे, तर त्यावेळेला आमच्याकडे महिना 1.5 महिना आधी बुकिंग चालू असतं. आणि आमची जेवढी कपॅसिटी आहे, जेवढं आम्ही छान बनवू शकतो तेवढ्याच ऑर्डर आम्ही घेतो, त्यामुळे लोक आधी बुक करून ठेवतात. आणि आम्ही जेव्हा आमची कपॅसिटीपर्यंत बुकिंग झालं आहे, जेवढं आम्ही बनवू शकतो तेवढं, कारण आम्ही स्टोअर करत नाही कुठल्याही गोष्टी, तर तेवढं बुकिंग झाल्यानंतर आम्ही ऑर्डर थांबवतो. म्हणजे ज्यांना आमच्याकडनं हवं आहे तर खूप आधी बुकिंग करून ठेवतो. आता पहिल्यांदा असं असायचं की आम्ही आठवण करायचो लोकांना, आता ते आम्हाला आठवण करतात की कधी करतात सुरू बुकिंग, म्हणजे आम्हाला ऑर्डर सुरू करायचं. तर यामुळे आमचा बिझनेस सस्टेनेबल आहे. पण जी नवीन लोक या बिझनेसमध्ये येतात, तर तुम्ही विचारले की तुम्ही काय गाईड करा, तर मला हे हायलाईट करावं असं वाटतं की जे ॲग्रिगेटर्स आहेत त्यांच्यामुळे तुमचा बिझनेस कंट्रोल केला जातो. म्हणजे ते एक वेगळं मार्केट आहे आता परत. म्हणजे सुरुवात जशी मी सांगितली की आम्ही कोथरूड मित्रामध्ये जाहिरात करत होतो आणि आम्ही पर्सनली लोकांना भेटत होतो, ग्रुप्समध्ये आमचा बिझनेस प्रेझेंट करत होतो आणि त्यामधनं आम्हाला बिझनेस मिळत गेला, कस्टमर कनेक्ट होत गेले आणि तसा एक डेटाबेस कस्टमरचा तयार झाला. आता बिझनेस जर सुरू करायचा असेल तर बहुतेक लोक माझ्याकडे विचारायला येतात की किंवा आमच्याकडे जी डिलिव्हरीला माणसं येतात त्यातली बरीचशी थांबतात आणि विचारतात की तुम्ही इतकं छान सेटअप केला तर आम्हाला सुरू करायचं आहे, कसं करताय. तर या प्रत्येकानं मी सांगते पर्सनली की तुम्ही फक्त याच्यावर डिपेंड राहून बिझनेस करू नका, कारण इथे कोणीतरी तुमचा बिझनेस कंट्रोल करतो आणि जे तुमच्यासाठी खराब. म्हणजे उदाहरणार्थ असं की एखादा सण आहे आणि त्यासाठी मी एक प्रिपरेशन करून ठेवले आणि मला अपेक्षित आहे की माझा एवढा बिझनेस होईल, कारण पण जर तुम्हाला ॲग्रिगेटरने बिझनेसच दिला नाही, त्या दिवशी ऑर्डरच दिला नाही, कारण तो सगळं ॲपवर आहे, तुमचं आउटलेट दिसणंच नाही लोकांना, तर तुम्ही ते सगळं वेस्टेज होतं तुमचं. आणि पुढचा बिझनेस दुसरी बाजू अशी की पुढच्या बिझनेसमध्ये तुम्हाला तुमची कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह नाही म्हणणार मी, पण रिअलिस्टिक ठेवावी लागते. ओके, हां, करेक्ट. कारण ते रोज कन्झ्युम होणारं प्रोडक्ट आहे. मी कधीतरी घेऊन बरीच वर्ष वापरणारे असं नाही आहे प्रॉडक्ट, त्यामुळे त्यावर स्पेंड करताना कस्टमर विचार करतो. आणि आताची सिच्युएशन अशी आहे की जे आपण बघतो की लॉकडाऊन नंतर खूप बिझनेसेस बंद झाले, बऱ्याच लोकांचे जॉब गेले आणि त्यातनं कुठेतरी पुढे चाललो आहे आपण. तर मग या सगळ्यामध्ये आपल्याला तो बिझनेस चालवताना खूप व्यवस्थित मॅनेज करावं लागतं सगळं. म्हणजे तुम्ही जो परचेस करता तो त्याची कॉस्ट तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, त्यामुळे चांगले इन्ग्रेडियंट घ्यायचे तर इथे तुम्हाला व्यवस्थित स्पेंड करायला लागतं, तसं सोर्सिंग करावं लागतं आणि तसे वेंडर्स तुम्हाला डेव्हलप करायला लागतं. तर ते वेंडर डेव्हलप करण्यावरती फोकस हवा तुमचा. त्यानंतर तुम्ही चांगलं प्रॉडक्ट देणार आहात कस्टमरला, तर त्या प्रॉडक्टच्या संदर्भात तुम्हाला माहिती असावी की ते कसं आहे, त्याचं मार्केटमध्ये रेट काय आहे. तर या गोष्टींवरती खूप काम करावं लागतं आणि कन्सिस्टंट द्यायचं असेल. तुम्ही जर मोठा विचार करत असाल, म्हणजे या बिझनेसमध्ये आल्यानंतर असं नाही आहे की मी आता सुरू केला आणि वर्षभरात माझा खूप मोठा झाला, असं नाही होऊ शकत. तो ऑर्गॅनिकली ग्रो होणारा बिझनेस आहे. तर छोट्या भांडवलातनं, छोट्या जागेतनं फार मोठी इन्व्हेस्टमेंट न करता सुरू करा, असं मी सांगेन. कारण छोटा सुरू केला तर तो सस्टेनेबल होईल. बरोबर. आणि हे उदाहरण आहे, म्हणजे खावाकी हे त्याचं उदाहरण आहे की तुम्ही छोट्यातनं करा आणि तो सस्टेनेबल होईल. तुम्ही एकदम मोठी इन्व्हेस्टमेंट घ्याल, जवळचे सगळे पैसे घालाल आणि तरी मोठा सेटअप तयार कराल, तर यू नेवर नो. कारण आता जे पूर्वीचं मार्केट होतं तसं मार्केट नाही राहिलं, नाही, खूप कॉम्पिटेटिव्ह आहे आणि टेक्नॉलॉजीचा यूज करून तुम्ही तेवढंच ते यूजही करून घेऊ शकता तुमच्या मार्केटिंगसाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी. तर तुम्हाला अशी गरज नाही आहे की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आउटलेट ओपन करा. आता खावाकीचं तसं आहे की आम्ही पुण्यामध्ये आहोत, पुण्यामधनं आम्ही ऑल ओव्हर पुणे डिलिव्हर करतो. मग त्यासाठी आम्ही जसं ठरवलं की जसं पहिल्यांदा आमचं कोथरूडमध्ये होतं, तर एक आउटलेट कोथरूडमध्ये, एखादं पाणेरमध्ये आणि असं.
तर हे अशा पद्धतीने स्केलिंग होऊ शकतं, पण त्याची गरज आम्हाला वाटत नाही, कारण आम्ही तिथल्या कस्टमरपर्यंत ऑलरेडी पोहोचतोय आणि ह्या एवढ्याच कॉस्टमध्ये पोहोचतो जिथे आम्ही आता आहे. आणि तुम्ही कुठे कुठे सप्लाय करतात, विदिन इंडिया आणि आउट ऑफ इंडिया, कुठे कुठे असं आहे? आम्ही पूर्ण भारतामध्ये आमच्या डिलिव्हरी जातात. म्हणजे जे आमच्याकडे फेस्टिवल फूड आयटम्स असतात महाराष्ट्रात सगळे, आणि ते 12ही महिने असतात. आणि कुठलाही सण आला की त्यासाठी आपल्याकडे फूड हे महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा पार्ट असतो. तर ते सगळे फूड आयटम आमच्याकडे असतात. तर जसं दिवाळी आहे तर दिवाळीचे फराळीचे आयटम ते फक्त दिवाळीतच मिळतील असं नाही आहे. आमच्याकडे 12ही महिने ॲडव्हान्स ऑर्डरनी ते आयटम असतात. म्हणजे जसं चकली आहे, करंजी आहे, लाडू आहे, तर हे सगळे आयटम आम्ही बनवतो फूड आयटम्स. तर हे आम्ही म्हणजे ज्याची शेल्फ लाईफ जास्त आहे असे सगळे आयटम आम्ही कुरिअरनी पाठवत असतो. आणि आमचा कस्टमर बेस सगळीकडे आहे, म्हणजे चेन्नईपासनं बेंगलोर, दिल्ली सगळीकडे आम्ही डिलिव्हर केलेले आहेत फूड आयटम्स. त्यामुळे तसं डिलिव्हरी आमची अक्रॉस इंडिया आणि इंडियाच्या बाहेरही जाते. ओके. आणि तुमचे फ्युचर प्लॅन काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचा फोकस जो आहे तो क्वालिटीवर आहे. ओके. म्हणजे तुम्ही खूप आउटलेट सुरू करू शकतो आम्ही, पण आम्हाला असं वाटतं की जर क्वालिटी मेंटेन करायची असेल तुम्हाला, तर क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला त्यावरती खूप सुपरवायझर करावं लागतं ते. तर त्यामुळे तिकडे आमचा कल जास्त नाही आहे. आम्ही असा विचार करतो आहे की इथनं आम्ही भरपूर बिझनेस मॅनेज करतो व्यवस्थित, तर त्या पद्धतीने तो मॅनेज करू. आणि त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या नवीन सुरू होणाऱ्या बिझनेसेसला कन्सल्ट करणं, त्यांना त्याच्यामधली काही ट्रेनिंग हवी असेल तर ती देणं, या पद्धतीने आम्ही पुढे बघतो या बिझनेसकडे. म्हणजे आत्ताचं मार्केट असं आहे की तुम्ही ह्याचं स्केलिंग आणि म्हणजे मोठा आउटलेट आणि 10 आउटलेट असे चेंज करून ते पटकन बंद होतात, जे आपण बघतो मार्केटमध्ये आता. तर तसं न जाता आम्ही थोडंसं डायव्हर्सिफिकेशन करायच्या विचारामध्ये आहोत. हे तर चालू आहेच, म्हणजे आमचा फेस आहे. पण नवीन ज्यांना बिझनेस सुरू करायचे असतील तर त्यांना तो बिझनेस चालू करण्यासाठी कन्सल्ट करणं, सेटअपमध्ये कन्सल्टिंग करणं अशा पद्धतीने, किंवा आम्ही बऱ्याच संस्थांच्या मुलींना किंवा ग्रुप्सला रेसिपीजचे ट्रेनिंग पण दिलेले आहेत. ओके. आणि त्यांनी ते सक्सेसफुली इम्प्लिमेंट केले, म्हणजे त्यांनी ते बनवले पदार्थ. तर अशा पद्धतीने आम्ही बघतोय त्या बिझनेसच्या ग्रोथकडे. खूप छान वाटलं आणि तुमची जर्नी स्टार्टिंगपासून तर आत्तापर्यंत. आणि मला आशा आहे की तुमच्या आपल्या ह्या कन्व्हर्सेशनमुळे खूप लोकांना आणि ज्यांना ही इच्छा आहे ह्या बिझनेसमध्ये जाण्याची आणि किंवा सुरू करण्याची, कारण की जसं तुम्ही म्हटलात की इझी तुम्ही सुरू करू शकता, है ना? एक्झॅक्ट. हां. आणि जवळपासच्या म्हणजे त्या बिल्डिंगच्या लोकांपासून पण सुरू करू शकता. तर हा खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे. आणि कशा पद्धतीने ते पुढे आणि काय चॅलेंजेस आणि कशा पद्धतीने ते ओव्हरकम झाले, किंवा त्याच्यावर काय काय प्रिकॉशनरी घेऊ शकतात, हे आपल्या संभाषणातून आलेलं आहे. त्याच्याबद्दल खूप सारे आभार तुमचे. धन्यवाद. थँक्यू तुम्ही इंटरव्ह्यू घेतलात आणि या माध्यमातून आपण खूप लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं. येस येस येस. कारण की माझे व्ह्यूवर 1000 वर झालेले आहेत आणि मी याचं सगळं क्रेडिट माझ्या व्ह्युअर्सलाच देते, कारण की प्रत्येक व्हिडिओ माझा 1000च्या वर चाललेला आहे. आणि मला त्याचा खूप आनंद होतो आहे. आणि मला इवन मेसेजेस पण खूप येतात की तुम्ही चांगलं काम करताय. तर तुमचे खूप सारे मनापासून धन्यवाद. माझे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत आणि तुम्ही खूप आवर्जून माझ्या प्रत्येक व्हिडिओची वाट बघत राहता. तर थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप उपयोगी राहणार आहे. तर आपण परत दुसऱ्या एका इंटरव्ह्यूमध्ये एक नवीन व्यक्तीशी ओळख करून घेऊया. तोपर्यंत सगळ्यांनी तुमची स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.